न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र जगला पाहिजे, ही महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक आहे। आज महाराष्ट्रात जो चिक्कल झालाय त्यांना कायमचं घरी बसवा, फक्त एकदा मनसेला संधी देऊन बघा, तुमच्या स्वप्नातलं महाराष्ट्र उभा करून दाखवीन, असा आग्रही अर्ज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलाय। ठाणे विधानसभा मतदारसंघातून मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, ओवळा माजिवडा मतदारसंघातून संदीप पाचंगे आणि कळवा मुंब्रा मतदारसंघात ॲडव्होकेट सुशांत सूर्यराव या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 3 उमेदवारांच्या प्रचारार्थ मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सोमवारी जाहीर प्रचार सभा ठाण्यातील ब्रह्मांड सर्कल येथे पार पडली। यावेळी राज ठाकरे यांनी ठाणे तलावांचं शहर होतं पण बर्बाद केलं, बिल्डरच्या घशात घालून वाट लावून टाकली। ठाणे एकमेव जिल्हा आहे जेथे 6 ते 7 महापालिका आहे। परप्रांतातून मुंबईत येणाऱ्या लोंढ्यांचे पहिलं ठिकाण ठाणे। मुंब्रा उगाच वाढत नाहीये, तेव्हा सतर्क रहा असं आवाहन करून राज ठाकरे यांनी ही महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक आहे। आज महाराष्ट्रात जो चिक्कल झालाय त्यांना कायमचं घरी बसवा, फक्त एकदा मनसेला संधी देऊन बघा, तुमच्या स्वप्नातलं महाराष्ट्र उभा करून दाखवीन, असा विश्वास देखील राज ठाकरे यांनी ठाणेकरांना यावेळी दिलाय। 2019 मध्ये भाजपा शिवसेना युतीला आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मतदान केलं तरीही वेगळीच आघाडी केली असा टोला उद्धव ठाकरेंना लगावत राज ठाकरे यांनी मविया तसेच शिंदे गट आणि अजित पवारांवरही आसूड ओढले। तेव्हा विचारांशी आणि मतांशी प्रार्थना करणाऱ्यांना धडा शिकवा। महाविकास आघाडीच्या काळात अजित पवार मांडीला मांडी लावून बसले म्हणून तुमची घुसमट झाली आणि तुम्ही 40 आमदार फोडले। आता अजित पवार थेट तुमच्या मांडीवर येऊन बसलेत, आता तुमची घुसमट होत नाही का, असाही सवाल राज ठाकरे यांनी दुटप्पी भूमिकेचा पर्दाफाश केलाय। आणि ठाणे बिल्डरच्या घशात गेले। एकेकाळी ठाणे तलावांचं शहर ओळखलं जायचं, पण आता हे तलाव बुजवून बिल्डरांच्या घशात घातलं जात आहे। त्यामुळे इमारतींमधील रहिवाशांना टँकरनं पाणी प्यायची वेळ आली। संपूर्ण ठाण्याची बजबज पुरी करून टाकली असून त्यांना आता पुन्हा निवडून देऊ नका, असं परखड मत राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत मांडलंय। भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल। विधानसभेसाठी महाराष्ट्रात होऊ घातलेली आगामी निवडणूक ही महाराष्ट्राच्या भविष्याची वाटचाल निश्चित करण्यासाठी निर्णायक ठरणार असून राज्याच्या विकासाला स्थगिती देणारं सरकार हवं की प्रगतीला गती देणारं सरकार सत्तेवर हवं, याचा निर्णय मतदारांना करायचा आहे। गेल्या 5 वर्षातील पहिल्या 2.5 वर्षात जनतेने स्थगितीचा अनुभव घेतला व अलीकडच्या 2.5 वर्षात वेगवान प्रगतीचाही अनुभव घेतलाय। त्यामुळे निर्णय करणं आता सोपं झालं असून महायुतीला कौल देऊन जनता प्रगतीच्या बाजूने मतदान करील, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय। आज ठाण्यात पत्रकार परिषद पार पडले। यावेळी प्रवीण दरेकर यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत।
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांची पत्रकार परिषद समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे आज पार पडली आहे. यावेळी सहआयुक्त दत्ता शिंदे, सहआयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉक्टर डी स्वामी, आचारसंहिता कक्ष नोडल अधिकारी विजयसिंह देशमुख, कायदा व सुव्यवस्था कक्ष नोडल अधिकारी दीपक क्षीरसागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, पोलीस उपायुक्त मीना मकवान, रश्मी नांदेडकर, निवडणूक खर्च नियंत्रण समिती नोडल अधिकारी दिलीप सूर्यवंशी, कम्युनिकेशन नोडल अधिकारी मेटकरी व सुनील महाले, सहाय्यक नोडल अधिकारी सुकेशिनी पगारे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी अशोक शिनगारे यांनी मार्गदर्शन केले. पाहुयात. नमस्कार. आपल्याला कल्पनाच आहे सगळ्यांना, महाराष्ट्र विधानसभेचे सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या टप्प्यावर निवडणुकीची प्रक्रिया पार पडत असताना काल एक महत्वाचा दिवस असा होता की नामनिर्देशन पत्र मागे घ्यायचा दिनांक होता. जिल्ह्यामध्ये एकूण 334 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली होती. वैधरित्या नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली होती. त्यापैकी कालपर्यंत 90 उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशन मागे घेतले आणि जिल्ह्यामध्ये आता 244 उमेदवार सध्या निवडणूक लढवत आहेत. अर्थात हे 244 उमेदवार जे आहेत ते सगळ्या वेगवेगळ्या 18 विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत. त्यामध्येही 6 विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारांची संख्या 16 पेक्षा जास्त गेल्यामुळं किंवा जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी 2 बॅलेटिंग युनिट आपल्याला वापरावे लागणार आहेत आणि उरलेल्या 12 मतदारसंघामध्ये मात्र एका बॅलेटिंग युनिटवरच काम मागणार आहे. या निवडणुकीसाठी सगळी तयारी पूर्णतः झालेली आहे. जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज आहे. आवश्यक असलेल्या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, पोलिंग पर्सोनेल, कर्मचारी, त्यांची ट्रेनिंग, ही सगळी प्रक्रिया पार पडलेली आहे. मतदान केंद्र स्थापन करणे, त्या संदर्भात भारत निवडणूक आयोगाची मान्यता घेणे, ही प्रक्रिया पार पडलेली आहे. मतदार यादीही प्रसिद्ध झालेली आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 72,69,339 इतके मतदार सध्या परिस्थितीमध्ये आहेत आणि ते सर्वांनी आपल्या माध्यमातून त्या मतदानाला बाहेर पडावं आणि मतदान करावं असं मी त्यांना आवाहन करतोय. यावेळेला मतदाराचा दिवस हा बुधवार असल्यामुळं त्या दिवशी लागून सुट्टी येत नसल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणार आहे. मतदारांना फॅसिलिटेट करण्यासाठी त्यांचं नाव कुठं आहे, कोणत्या मतदारसंघामध्ये आहे, कोणत्या मतदान केंद्रामध्ये आहे, मतदार यादीमध्ये आहे, हे शोधण्यासाठी त्यांना आपण 1950 हा जो टोल फ्री नंबर आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे. त्याशिवाय भारत निवडणूक आयोगाची वेबसाईट आहे, त्याच्यातूनही आपलं नाव शोधता येऊ शकतं. त्याशिवाय सीईओ ऑफिसची एक वेबसाईट आहे, त्याच्या माध्यमातूनही आपल्याला त्याचं नाव शोधता येऊ शकतं. मतदार यादीतलं नाव शोधणे आणि मतदान केंद्र शोधणे या दोन्हीसाठी सफिशियंट असं फॅसिलिटेशन यावेळेला करण्यात आलेलं आहे. आमच्या कार्यालयाकडूनही यावेळेला QR कोडच्या माध्यमातून एक लिंकद्वारे आपण त्या मतदान केंद्र आणि मतदार यादीतलं नाव शोधण्यासाठीची कॅम्पेन आपण करणार आहोत. मतदार जागृतीच्या संदर्भामध्ये अर्बन आपण मागच्या वेळेला लोकसभेला मोडून काढू शकलो आणि आपल्या ऍव्हरेज पोलिंग पर्सेंटेजमध्ये साधारणपणे 5 ते 6% वाढ झालेली होती. तीच वाढ आताही पुढे वाढवून नेऊन आपण नॅशनल किंवा स्टेट लेवलचं जे ऍव्हरेज आहे ते आपण अचीव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जिल्ह्यामध्ये वल्नरेबल एरिया नाही आहेत. क्रिटिकल एरियाच्या संदर्भामध्ये आज ऑब्झर्व्हर साहेबांच्या सोबत त्याचं असेसमेंट केलं जाणार आहे. आवश्यक असलेले सर्व परीक्षण झालेले आहेत. वल्नरेबल एरियाचे आणि क्रिटिकल पोलिंग स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्यांकडूनही सर्व आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना असतील, शस्त्राच्या संदर्भातली जमा करण्याच्या संदर्भातले ऑर्डर्स असतील, नॉन बेलेबल वॉरंट्स एक्झिक्यूट करण्याच्या संदर्भातले असतील, ती सगळी प्रक्रिया पार पडलेली आहे. सीएपीएफची जी आपली रिक्वायरमेंट होती ती सीएपीएफची रिक्वायरमेंट आपण डीजी ऑफिसला कळवलेली आहे. त्याच्या अनुषंगाने आपली 17 कंपन्या आपण जी आवश्यकता आहे आपण कळवलेलं आहे. त्यापैकी
12 कंपन्यांचा आतापर्यंत जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्या आहेत. त्यांना आपण इलेक्शन रिलेटेड वेगवेगळ्या कामासाठी वापरणार आहोत. त्यांना अर्थातच कायदा आणि सुव्यवस्थेसाठी त्यांना वापरता येत नाही. आयोगाचे निर्देश आहेत त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेची कामं न लावता त्यांना इलेक्टोरल रिलेटेड ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये, जसे की कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर असतील, फ्लॅग मार्च असतील, तर या संदर्भामध्ये आपण त्यांना त्यांची मदत घेणार आहोत. पैकी 6,894 एवढी मतदान केंद्र मुख्य मतदान केंद्र आहेत आणि 61 सहाय्यकारी मतदान केंद्र आहेत. ज्या मतदान केंद्रावर 1500 पेक्षा जास्त मतदार झाली त्यांना आपण सहाय्यकारी मतदान केंद्र आता प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाला पाठवला होता आणि त्यालाही मान्यता आता आयोगाकडून प्राप्त झालेली आहे. एकंदरीतच जिल्ह्यातली सगळी प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि इतर सगळ्याच शासकीय कार्यालय आणि शासकीय अधिकारी कर्मचारी हे निवडणुकीसाठी सज्ज आहेत. आता फक्त सगळ्या मतदारांना आवाहन करूया आपण सर्वजण आपल्या माध्यमातून की त्यांनी बाहेर पडावं आणि अत्यंत निर्भय वातावरणामध्ये मतदानात आपला पवित्र हक्क बजावावा अशी सोसायटीमध्ये किती मतदान केंद्र आपल्याला लोकसभेच्या वेळेला भारत निवडणूक आयोगाकडून सूचना प्राप्त झाल्या होत्या की ज्या हायराईज बिल्डिंग्स आहेत त्यामध्ये मतदानाच्या प्रमाण कमी असतो, तर ते वाढवण्यासाठी आपल्याला सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा ज्या उंच इमारती आहेत, हायराईज बिल्डिंग, अशा ठिकाणी आपल्याला काही मतदान केंद्र स्थापन करता येऊ शकतील का याची आम्ही असेसमेंट केली जिल्हाभरामध्ये. आणि आपण जिल्ह्यामध्ये हायराईज बिल्डिंग किंवा कॉर्पोरेट हाऊसिंग सोसायटीमध्ये 337 मतदान केंद्र स्थापन केलेली आहेत आणि 252 मतदान केंद्र आपण स्लम क्लस्टरमध्ये केलेले आहे, जेणेकरून आपण मतदाराला फॅसिलिटेशन ऍट हायएस्ट लेवलला आपण फॅसिलिटेशन करू आणि त्यांना मतदानाला येण्यासाठी प्रवृत्त करायचा आपण प्रयत्न करतो. जे आक्षेप घेतलेले राजकीय पक्षांनी आपण निवडणुकीच्या प्रक्रियेच्या दरम्यान निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भामध्ये आपण निश्चितपणानं आता प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि त्यामध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्या संदर्भात सगळ्याचं विश्लेषण मी केलेलं आहे. त्यामुळे आत्ताच्या या संदर्भामध्ये साधारणपणे जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन असो, होमगार्ड प्रशासन असो, राज्य शासनाकडून आवश्यक असलेली सगळी मदत आम्हाला या बाबतीमध्ये मिळते आहे आणि पूर्ण जिल्हा प्रशासन या 20 नोव्हेंबरच्या मतदानाच्या दिवसासाठी पूर्णतः सज्ज आहे. त्याचसोबत 23 तारखेला सुद्धा मतमोजणी होणार आहे, त्यासाठी आम्ही पूर्णपणाने सज्ज आहोत. धन्यवाद. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.